आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया। धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेमध्ये आहे। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची पोस्ट केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी विविध स्तरामधून मागणी केली जाते। राजकीय नेत्यांनी देखील मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता करुणा मुंडे यांची पोस्ट व्हायरल झालेली आहे। धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार असल्याची पोस्ट करुणा मुंडे यांनी केलेली आहे। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेमध्ये आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेमध्ये आहे। करुणा मुंडे यांनी याआधी देखील अनेक वेळा आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे। करुणा मुंडे यांनी पोस्ट केलेली आहे, सविस्तर। वाल्मिक कराड प्रकरण असेल किंवा धनंजय मुंडे यांना गोत्यात आणणारं मत्स्यजोग संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडे यांची अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्यानं विरोधक असतील किंवा धनंजय देशमुख यांचे हे धनंजय देशमुख असतील ते सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे हे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात का अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या होत्या। मात्र आज आपण पाहिलं तर करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट जी आहे ती शेअर केलेली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्ये उद्याची तारीख देण्यात आलेली आहे, म्हणजेच 3 मार्च 2025 ही तारीख लिहून राजीनामा मिळेल अशी एक पोस्ट जी आहे ती करुणा मुंडेंनी केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना पुन्हा उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी चेतन, पण धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देणार आहेत की मग अजित पवार सरकार त्यांचा राजीनामा घेणार आहे? तेजस, अद्याप तरी या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती पक्षाच्या वतीने देखील आलेली नाहीये आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने देखील आलेली नाहीये। त्यामुळे धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतात का पक्ष त्यांचा राजीनामा मागतं हे अद्याप स्पष्ट नाहीये। हे येत्या काळातच आपल्याला कळेल। धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतात की पक्ष हा राजीनामा मागतो। अगदी चेतन, आपण पाहतोय गेल्या देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं आरोप होऊ लागलेले होते। अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि इतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला होता, मात्र तरीही तो घेतला गेलेला नाहीये आणि उद्यापासून अधिवेशन सुरू होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ह्या घडामोडी घडत आहेत असं म्हणावं का चेतन? तेजस, 10 दिवसांचा कालावधी जर आपण पाहिला, गेले 10 दिवस जर आपण पाहिले तर या 10 दिवसांमध्ये मत्स्यजोगमध्ये एक आंदोलन जे आहे ते उभं राहतं आणि या आंदोलनामध्ये स्वतः संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख जे आहेत ते उपोषणाला बसतात। अन्यथा उपोषण जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात येतं आणि जी सातत्याने मागणी या संपूर्ण प्रकरणात केली जात होती की या संपूर्ण प्रकरणाचा सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांच्याकडे हे सर्व प्रकरण जे आहे ते सोपवण्यात यावं आणि ज्या पद्धतीनं मत्स्यजोगमध्ये हे उपोषण सुरू झालं त्याच्या 2च दिवसामध्ये आपण पाहिलं तर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती सरकारी वकील म्हणून करण्यात येते आणि त्यानंतरच आपण पाहिलं तर सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे धनंजय मुंडे आपण पाहिलं तर त्यांच्या अडचणी देखील त्यानंतर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा देखील सुरू आहे की आता हे जे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या मध्ये अशा पद्धतीचा राजीनामा घेतला जाऊ शकतो किंवा धनंजय मुंडे अगदी चेतन, काही वेळासाठी आपल्याला थांबवतो। आपण स्क्रीनवरती ही पोस्ट पाहतोय जी करुणा धनंजय मुंडे यांची आहे। 3/3/2025 को राजीनामा होगा ही करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट आहे। त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। करुणा मुंडेंची या क्षणाला आपण स्क्रीनवरती फेसबुक पोस्ट पाहतोय ज्याच्यामध्ये त्यांनी तारीख दिनांक उल्लेख केलेला आहे आणि करुणा धनंजय मुंडे असं हॅशटॅग देखील त्यांनी त्या पोस्टमध्ये वापरलेलं आहे। तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तृप्तीताई, आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी मानावी लागेल। धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देणार आहेत असं करुणा मुंडे यांची पोस्ट आहे, आपली प्रतिक्रिया?
हे खरं तर ती मग खूप आनंदाची बाब असेल. करुणा मुंडेंनी जर अशा पद्धतीची पोस्ट लिहिलेली आहे, तर आपण जर काल बघितलं तर दोषारोप पत्रामध्ये धनंजय मुंडेंचे जे उजवे हात आहेत वाल्मिक कराड, त्याला जे आहे ते मुख्य सूत्रधार म्हणून जे आहे ते सीआयडीने दोषारोप पत्रामध्ये सांगितलेलं आहे. तो खुनामध्ये, हत्येच्या याच्यामध्ये आणि खंडणीच्या आरोपामध्ये जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून ठरलेला आहे. आणि त्यांना सगळा आशीर्वाद जो होता तो एका राजकीय व्यक्तीचा होता, जो धनंजय मुंडेंचा होता. आणि म्हणूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी गेले 2 महिने जे आहे ते राज्यभरात होत होती. आणि आता तो आरोप सिद्ध झाल्यानंतर किंवा दोषारोप पत्रामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर खरं तर राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. उद्या तो राजीनामा होईल का नाही मला माहित नाही, परंतु करुणा मुंडे यांनी जी पोस्ट लिहिलेली आहे त्यानुसार जर राजीनामा झाला तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट असेल. कारण याच्या आधीच नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं हे आता राज्य सरकारची जी आहे ती जबाबदारी आहे आणि तो होणं गरजेचं आहे. आणि तो जर उद्या होणार असेल तर निश्चितच मला वाटतंय की संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे, बीडमध्ये ह्या ज्या टोळीने जो काही माज आलेला होता किंवा जो काही गोंधळ घातलेला होता, हे सगळं जर याचा माज मोडायचा असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं गरजेचं आहे. आणि तो जर उद्या होत असेल तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय की सगळे ज्यांनी आंदोलनं केली त्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल. अगदी तृप्तीताई, आपण देखील ह्या सगळ्या मुद्द्यासंदर्भात आवाज उठवलेला होता. वेळोवेळी तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले होते. धनंजय मुंडे यांचा देखील आपण राजीनामा मागितलेला होता. सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणावं आता? होय, म्हणजे एवढा लोकांचा रेटा होता, एवढे सगळे पुरावे पुढे येत होते, सीसीटीव्ही पुढे येत होते, सीडीआर आपण बघितलं तर पुढे येत होते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा हा जवळचा संबंध आहे याचे पुरावे तर मला वाटतं की सादर करायची गरज नाही. सगळे व्हिडिओ सगळ्यांकडे होते. आणि एवढा असताना सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. त्यामुळे जर आता राजीनामा उद्या, परवा किंवा या आठवड्यात झाला तर निश्चितच सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असंच म्हणता होईल, म्हणायला लागेल. कारण याच्या आधी जर राजीनामा घेतला असता तर निश्चितच लोकांबरोबर आणि न्यायाबरोबर सरकार आहे असं म्हटलं गेलं असतं. परंतु आता जेव्हा दोषारोप पत्रामध्ये हे सिद्ध झाले त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो. पण मला वाटतं की उशिरा का होईना परंतु तो राजीनामा होणं फार महत्वाचं आहे. अजितदादांसारखे नेते जे रोखठोक नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु अजित पवारांनी सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घातलेलं होतं. अगदी तृप्तीताई, 9 डिसेंबरला धनंजय देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर सातत्यानं धनंजय देशमुख असू दे किंवा मग इतर सगळ्या मुद्द्यांवरती सरकार कुठेतरी बॅकफूटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि ज्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा विषय आलेला होता त्यावेळी देखील विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता. तुम्ही देखील हा प्रश्न उपस्थित केलेला होता. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागलाय? दोषारोप पत्रामध्ये नाव आल्यानंतर आता ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. याआधी आपण सातत्यानं म्हणत होतात की धनंजय मुंडे ह्या सगळ्या मागे असतील किंवा मग या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचा हात नसेल. मात्र जो वाल्मिक कराड हा माणूस आहे हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे. ज्यावेळी काल पोलिसांनी दोषारोप पत्र समोर आणले आणि त्यामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे, हे झाल्यानंतर मग आता ह्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत. पण या घडामोडी आपण मगाशी म्हटलं तसं फार उशिरा घडतायत. आपण बघितलं तर वाल्मिक कराडला तर आरोपीच केलेलं नव्हतं. संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण होतं त्यात तो आरोपीच नव्हता. जेव्हा जनआक्रोश झाला, लोक रस्त्यावर उतरले, जनतेचा रेटा आला, काही पुरावे समोर आले, त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आरोपी करून घेतलं. आणि आता धनंजय मुंडेंचा संबंध हा वाल्मिक कराडशी थेट असल्यामुळे त्यामुळे साहजिकच आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढू लागलेल्या आहेत. धन्यवाद तृप्तीताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अंजली दमानिया आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंजली दमानिया, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल, उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार आहे अशी पोस्ट करुणा मुंडे यांनी केलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, आता ही माहिती त्यांच्याकडे कुठून आली मला माहित नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, मी एका चॅनलवरच आता ऐकलं, त्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसापूर्वीचा राजीनामा त्यांनी अजित पवारांकडे दिलेला आहे. तर असं झालं तर खरंच बरं होणार आहे. आणि हीच मागणी आपली कधीपासूनची आहे. आणि आताच्या चार्जशीट नंतर तर मला असं वाटतं की अजित पवारांनी त्यांना राजीनामा सोडा, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. कारण इतक्या विकृत अशा माणसाला, इतक्या क्रूर अशा माणसाला आतापर्यंत त्यांनी पोसून त्यांना मोठं केलं, त्यांना पदोपदी वाचवलं.
त्यांना मित्र म्हणून फिरवतायत, त्यांना अगदी आपण ते बूथ रिगिंगचे पण फोटोज बघितलेत. हे सगळं बघून असं मला वाटतं की धनंजय मुंडेसारखा माणूस कुठच्याही प्रकारे तिथे मंत्रिपदावर नसला पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला नसेल तर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी माझी मागणी. अगदी पण अंजलीताई, जवळपास 9 डिसेंबरला धनंजय देशमुख यांची हत्या झाली. 2 महिने झाले. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाते अशी चर्चा आहे. एवढा वेळ का लागला सरकारला? यालाच म्हणतात राजकारण आणि यालाच म्हणतात राजकीय दबाव. जर आता हा साधा माणूस असता, साधा चोर असता, 5,000ची चोरी केली असती तर हा जेलमध्ये सडत असता माणूस. पण इथे कसं होतंय बघा, त्यांना आजपर्यंत त्या कराडला कधी बेड्या घातल्या नाहीयेत. आजपर्यंत तो व्हीव्हीआयपी थाटात जगतोय. त्याला जेलमध्ये स्पेशल चहा, नाश्ता, जेवण सगळं मिळतंय. तो त्याच्या मित्रांना भेटतोय. तो व्हीसीवर 2-2 तास बोलतोय. सीसीटीव्ही हवा तेव्हा ऑफ केला जातोय. हे जे असतं ना, हे सामान्य माणसाला मिळत नाही. आणि मग आपण हे जे ऐकतो ना नेहमीचे डायलॉग की न्याय हा सगळ्यांसाठी समान वगैरे असतो, असं बिलकुल नसतं. हा न्याय हा राजकारण्यांसाठी वेगळा असतो आणि न्याय हा सामान्य माणसांसाठी वेगळा असतो. हा कधीही एकाच पातळीचा नसतो. तर मला आता खात्री पटत चालली आहे की राजकारण इतकं किळसवाणं झालंय आता की याच्यात आपल्याला काहीही सगळे म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशा टोळ्या बनवल्यात. आज आपण बघतोय, मी काल बघत होते, पुण्याला झालंय, नाशिकला झालंय. सगळीकडे अशी गुंड प्रवृत्तीची लोक वाढत चालली आहेत. पोलीस ऍक्शन घेत नाहीत. लोकांनी लढायचं कसं? सामान्य माणसांनी जगायचं कसं? अगदी अंजलीताई, पण आपण पाहतोय 2 महिने झालेले आहेत. सरकारने या सगळ्या भूमिकेसंदर्भात वेळोवेळी म्हटलेलं आहे की या सगळ्या आरोपींवरती कठोरात कठोर शिक्षा होईल. मात्र सगळ्यांनी सातत्याने आपण देखील हीच भूमिका मांडलेली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा. ह्या सगळ्याबाबत सरकार कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यामुळे बॅकफूटवरती गेलेलं आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजकीय एक बळी घेतला जातोय का? की मग वाल्मिक कराड ह्या सगळ्याबाबत दोषारोप पत्रामध्ये जेव्हा त्याचं नाव आलं त्यानंतर ह्या घडामोडी घडतायत असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की जय महाराष्ट्राने एक ना महाराष्ट्राचा पोल करावा आणि सगळ्या जनतेला सांगावं की आम्हाला आता तुम्ही हे सांगा की राजकीय बळी जातोय का? का खरंच हे इतकं गंभीर आहे की त्यांना हकलवून नेलं पाहिजे? असं तुम्ही एक पोल करा की त्याचा राजीनामा झाला पाहिजे का त्यांना हकलवून दिलं केलं पाहिजे का महाराष्ट्राची हीच पुढची दिशा असेल आणि अशाच गुंडांना तुम्हाला झेलावं लागेल? असं तुम्ही एक पोल करा, म्हणजे उत्तर तुमचं तुम्हाला येईल. अगदी अंजलीताई, तुम्ही देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी या आधी देखील आवाज उठवलेला आहे. तर मध्ये आपण जर बोलूया, करुणा मुंडे यांची पोस्ट आहे त्यानिमित्तानं आपण चर्चा करतोय. राजीनामा त्यांचा उद्या घेतला कारण उद्यापासून अधिवेशन सुरू होतोय. या लढ्याला कोणाचं श्रेय कोणाला देणार आहात तुम्ही? नाही, कोणाचंच नाही. मला वाटतं पहिलं म्हणजे त्या देशमुख कुटुंबाला ते श्रेय दिलं पाहिजे आणि अगदी. मसाजोगचे जे सगळे ग्रामस्थ जे त्यांच्या पाठी इतके उभे राहिलेत आणि कंटिन्युअसली म्हणजे त्यांची ती एकी बघून, आणि ती एकी का आहे तर त्या संतोष देशमुख तसे व्यक्ती होते, तितके निस्वार्थी होते, म्हणून ती एकी होती. आणि म्हणूनच मला वाटतं की सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मला धनंजय देशमुख यांचा संयम बघून, त्यांच्या संयमाला माझा सलाम. माझ्या अगदी, जागी अगदी. त्यांच्या जागी जर मी असते तर माझं डोकं फिरलं असतं. पण त्यांनी अगदी, इतकं त्यामुळे संयम धनंजय ठेवून देशमुख यांच्यासाठी बोलून ज्यांनी मापून ज्यांनी आवाज उठवलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यांना एक न्याय मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद अंजलीताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे. फेसबुक पोस्ट आहे, मात्र आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, हा जो विषय आहे ते आदरणीय करुणाताई मुंडे यांनी जी पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टच्या आधारे आपण राजीनामा होणार म्हणतो. झालं तर त्याचं एक बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी स्वागत करणार आहे, कारण या प्रकरणामध्ये लढा देताना सर्व गावकरी असेल, सर्व कुटुंब किंवा सर्व पक्षाचे लोक लढा देत आहेत आणि त्या लढ्यामध्ये हा जो तपास आहे इथून पुढच्या सगळ्या तपासामध्ये जर दोषी आढळलो तर वगैरे वगैरे त्यांनी बोललेलं. त्याच्यानंतर जर त्यांनी आता जर राजीनामा दिला तर त्याचं स्वागत करू. अगदी, पण हा राजीनामा घ्यायला उशीर झालाय का असं आपलं म्हणणं आहे? बघा, तसा जर विचार केला तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा त्यांनी पहिल्या दिवशी द्यायला पाहिजे असं असे सर्वजण म्हणले. पण मी आणखी बोललो नाही, कारण आपल्या एवढे 15-20 जण मागतायत तरी काय होत नाही, मग मी म्हणून ऍडिशनल काय होणार म्हणून मी त्याच्यात काही बोललो नाही.
पण खऱ्या अर्थानं तो विषय जो आहे ते एकदा उद्या राजीनामा मंजूर होऊ देत किंवा राजीनामा घेऊ देत, काय येऊ देत सगळं फायनली. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रतिक्रिया किंवा काय असेल ते बोलूयात. आज तरी फक्त घेतलंय असं करुणाताई म्हणतात, त्यांच्या घरातला विषय आहे. ते त्यांच्यामुळे त्या फॅमिलीमध्ये त्यांना जर ते कळलं असेल तर त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे. त्यांना कळलंय म्हणजे, कारण आम्हाला आणखी काही अधिकृत माहिती नाहीये. त्याच्यामुळं आता हा त्यांनी म्हणलेलं आहे की अजितदादांनी कालच घेतलाय का काय वगैरे वगैरे वगैरे, पण आता मला ते माहित नाही. रात्री पण एक मिटिंगला अजितदादा आणि मी आमच्या पाणी वाटप कालवा समितीची बैठक होती, त्याला एकत्र होतो. पण आम्हाला त्याचा त्यांचा पक्षविषय तो मिटिंग मधला विषय नाही, त्याच्यामुळे तो विषय काही तसा विषय नाही. पण मला काही जाणवत नाही काय तर ते आता जे काय होतंय ते आपण बघूयात. जर आजचा दिवस बघू ना, आणखी यांच्याकडून अधिकृत माहिती येऊ देत, पण त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊयात. पण तुम्हाला काय वाटते, दोषारोप पत्रामध्ये जेव्हा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचं नाव प्रामुख्यानं समोर आलं, त्यानंतर कुठेतरी ह्या हालचाली घडलेल्या आहेत असं वाटतंय? कारण याआधी अनेक वेळा तुम्ही देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, इतर नेत्यांनी देखील मागणी केली, तेव्हा कधीही म्हणजे सगळ्याच नेत्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. मात्र ज्यावेळी पोलिसांनी आरोपपत्र समोर आणलं आणि ज्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि त्यानंतर आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत. ही घटना दुर्दैवी ज्या दिवशी 9 डिसेंबरला घडली, त्याच्यानंतर मी 1 तासाच्या आत मीडिया समोर येऊन बोललेलो आणि मास्टर माइंड कोण आहे त्याला पकडलं पाहिजे, कारण मला अभ्यास होता किंवा मला माहिती होती की यातला मास्टर माइंड कोण आहे तर हा आरोपी नंबर 1च आहे. त्याच्यामुळे मी बोललेलो. त्याच्यामुळे माझा 100% त्या विषयाची हे आहे की आरोपपत्र दाखल करताना मास्टर माइंड पोलिसांनी SIT CIDनी तपासलेला आहे किंवा त्याला पूर्ण ही करून अभ्यास करून त्याने ते दोषपत्र दाखल केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्या सर्व पोलीस यंत्रणेचे ते कालच धन्यवाद त्यांना देता येतील असं म्हणलं की आम्हाला न्यायाच्या बाजूने घेऊन जाण्यासाठी ती मदत होईल. पण हा विषय आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत जर विचारायला आपण तर त्यांच्या बाबतीत त्यांनी पहिले नागपूरलाच सांगितलेलं की हा वाल्मिक कराड हा माझा निकटवर्ती आहे, हा माझ्या अगदी जवळचा आहे, हा माझा आहे, माझे सर्व व्यवहार किंवा काय असेल तो सगळं बघतो, माझे राजकीय विषय त्यांच्याकडेच आहेत असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं. त्याच्यामुळे ते नैतिकतेची जबाबदारी त्यांची त्याच वेळेस होती, पण त्यांनी तसं केलेलं नाहीये. तर आता जर झाला राजीनामा तर त्याचे दोषपत्र 1 नंबरचा आरोपी वाल्मिक कराड पण सिद्ध झालेलाच आहे. तुम्ही म्हणताय नैतिकतेची जबाबदारी, पण ही जबाबदारी कुणी घेतली पाहिजे होती? स्वतः धनंजय मुंडे की पक्षाचे जे प्रमुख आहेत अजित पवार त्यांनी घेतली पाहिजे होती? बघा, पक्षाच्या प्रमुखाकडे बोलण्यापर्यंत किंवा मी आता राजीनाम्यावर तुम्ही आता बोलताना बोलला, पण मी राजीनामा मागणीचा विषय नाही. बऱ्याच जणांना त्यांचा राजीनामा मागितला, कारण मी राजीनामा मागून आणखी होईल असं मला वाटत नव्हतं. पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे की कुणाची, पण माझं स्पष्ट असं मत आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी खरी आहे. कारण कुठल्याही मंत्र्यांना बडतर्फ करायचं किंवा त्याला राजीनामा घेऊन मंजूर करायचा अधिकार फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्याचा आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनीच त्यांचा राजीनामा घेणं क्रम प्राप्त होतं. त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा जो अधिकार नाही येतो, तो अधिकारी फक्त मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना अभय दिला असं म्हणता येईल जर झालं तसं तर. आणि जर समजा त्यांनी नाही दिला तर त्यांची जबाबदारी होती नैतिकतेची जबाबदारी, आणि पक्षश्रेष्ठीने सांगणं न सांगणं हा पक्षश्रेष्ठीचा पण विषय येतो. त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये जर बघितलं तर एवढ्या दिवस वेळ लागायला नको होता. पण आता ठीक आहे, जे झालंय ते बघूयात, आपण वाट बघू उद्याचे दिवस, त्याच्यानंतर सविस्तर आम्ही बोलूयात. एकदा अधिकृत येऊ देत, उद्या येणार आहे का आज येणार आहे का काय होणार आहे मंजूर, त्याचे एकदा आम्ही बोलूया त्याच्यावर सविस्तर. अगदी धन्यवाद बजरंग सोनावणेजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार आहे. फेसबुक पोस्ट आहे करुणा मुंडे यांची आणि त्या पोस्टमुळे आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की उद्या अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, उद्या त्यांची अधिकृत घोषणा होईल असं करुणा मुंडे यांच्या पोस्टमध्ये एकंदरीतच म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या पोस्टमुळं धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा होईल असं या सगळ्या फेसबुक पोस्टवरून चर्चा निर्माण झाली आहे.